सुवर्ण महोत्सवी गौरवांकित गोकुल सेठ पडगिलवार कंपनी, पॅटसन्स प्रायव्हेट लिमिटेड व JS कॉर्पोरेशन ह्या उद्योगाची 25व्या रौप्य महोत्सवी यशस्वी वाटचाल, तर ISO 9001च्या मानद चिन्हांनी सन्मान, पडगिलवार उद्योग समूहाच्या ज्वलंत ध्येयाला, उद्यमशीलतेला प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा हा जिवंत आलेख, कोट्यावधी रुपयाची वार्षिक उलाढाल, लाखाहून अधिक थ्रेशर्स, पॉवर स्प्रेयर्सची निर्मिती, देशभरात 5हून अधिक ठिकाणी सीड डिलिटिंग प्लॅन्टची उभारणी करणारे आशिया खंडातील पहिले व जगातील दुसरे कारखानदार, कृषी विषयक यंत्रमालिकांची नायजेरिया, श्रीलंका व साऊथ आफ्रिकेत निर्यात, कुशल तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गाला R&D युनिट म्हणून डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च नवी दिल्लीची मान्यता, यश शिखराकडे अविरत वाटचाल करणारी पडगिलवार कंपनी, काळ्या मातीशी जिव्हाळ्याचं नातं ठेवणाऱ्या गोकुल सेठ पडगिलवार यांचा जन्म वऱ्हाडातील दिग्रस येथे झाला. अथक परिश्रम, संशोधक वृत्ती, अगम्य कल्पकतेने गेल्या 51 वर्षांपासून कृषी व्यवसायात स्वतःला वाहून घेतलेल्या गोकुल शेठनं कृषी यांत्रिक जगात एक क्रांतीच केली. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. गौरवशाली भारताच्या उभारणीत युवकांना पुढे येण्याचं आव्हान राष्ट्रनिर्मात्यांनी केलं होतं. गोकुल पडगिलवारांनी हे आव्हान स्वीकारलं. शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पडगिलवारांनी कृषी उद्योगाची सार्थ निवड करून देशकार्यास वाहून घेतलं. किर्लोस्कर कंपनीची डीलरशिप मिळवून अकोल्याच्या मंगलदास मार्केटमध्ये पडगिलवार कंपनी सुरू झाली. व्यवसायाच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी फार मोठ्या प्रमाणावर संपर्क होत होता. बळीराजाच्या सुखदुःखाशी ते समरस झाले. त्यांचे कष्ट कसे दूर करता येतील याचाच त्यांनी ध्यास घेतला. चिंतन व अभ्यासातून पहिल्या लाकडी चिंचोली पेरणी यंत्राची निर्मिती झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पडगिलवारांचं हे पहिलं यशस्वी पाऊल. शासनानं या निर्मितीची दखल घेत पेरणी यंत्राचे कंत्राट देऊन पडगिलवार कंपनीची प्रशंसाच केली. लाकडी चिंचोलीच्या निर्मितीवर समाधान न मानता पडगिलवारांनी अधिक आकर्षक, सुलभ व सुबक जयंत उपनेर या धान्य स्वच्छ व साफ करणाऱ्या यंत्राची निर्मिती केली. 1971 मध्ये बार्सिलोना, स्पेन येथे जागतिक औद्योगिक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीत पडगिलवार थ्रेशर साऱ्यांचेच आकर्षणाचा व चर्चेचा विषय ठरलं. जागतिक स्तरावरील जयंत थ्रेशरला भारतीय शेतकऱ्यांपर्यंत कसं नेता येईल यासाठी पडगिलवारांनी एक नामी शक्कल लढविली. ग्रामस्थांची सभा बोलवायची, प्रात्यक्षिकाची वेळ ठरवायची आणि मग यंत्राच्या तोंडातून साफ व स्वच्छ धान्य पडताना पाहून ग्रामस्थ चकित होऊन जायचे. श्रीकांतनी मणिपाल येथून BE मेकॅनिकल व पुढे न्यूयॉर्क येथील क्लार्कसन युनिव्हर्सिटीमधून ME केलं, तर जयंतनी बेंगलोर येथून BE मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली. शिक्षणानंतर दोघांनीही वडिलांनी उभारलेल्या कृषी व्यवसायात पदार्पण केलं. अकोल्याच्या तापडिया नगरातील राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत एका शेडमध्ये व्यवसायाची सुरुवात झाली आणि मग MIDC फेज क्रमांक 3 मध्ये पडगिलवार कंपनीनं पॅटसन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावानं नवीन उद्योगाचा शुभारंभ केला. आता पॅटसन्समधील उगवणारा प्रत्येक दिवस हा पडगिलवार बंधूंसाठी प्रयोगशीलतेचा ठरत होता. यातूनच हँड व पॅडल पंपला समर्थ पर्याय देत पहिल्या पॉवर स्प्रेयरची निर्मिती झाली. पॅटसन्सनी आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवत अवघ्या 6 महिन्यात आशिया खंडातील पहिल्या ऑटोमॅटिक ड्राय गॅस डिलिटिंग प्लॅन्टची निर्मिती केली. सरकी बियाण्यांच्या वरील तंतू पेरणीपूर्वी काढणं आवश्यक असतं. ॲसिड प्रक्रियेद्वारे अत्यंत धोकादायक हे कार्य पूर्वी करण्यात येत असे. आता या प्लॅन्टमुळे हे काम अत्यंत सोपे व सुरक्षितरित्या करता येतं. संपूर्ण संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित हे यंत्र निर्माण व विकसित झालेलं आहे. पॅटसन्सनं नंतर आपला मोर्चा एकाच आकाराचे दाणे वेगवेगळे करणाऱ्या यंत्रनिर्मितीकडे वळविलं. होय, ग्रॅव्हिटी सेपरेटर या यंत्रानं देशी विदेशी बाजारपेठ काबीज केली. ग्रॅव्हिटी सेपरेटर नायजेरियाला निर्यात करण्यात आलं. बियाण्यांचे सिलिंग करणे व पिशव्या शिवून तयार करणे हे काम मोठ्या जिकरीचं व कंटाळवाणं.
तंतोतंत वजनाच्या बियाण्याच्या पिशव्या तयार करण्यासाठी पॅटसन्सनी ऑटोमॅटिक वेइंग मशीन व टॅगिंग मशीन बनवलं. याला ऑटोमॅटिक सिलिंग मशीनची जोड देऊन सुटसुटीतपणा व नेमकेपणा आणला. सिलिंग करतेवेळी पारंपरिक लाखेच्या ऐवजी पॅटसन्सनं प्लॅस्टिकचा उपयोग केला. ह्या निर्मितीनंतर पॅटसन्सनं आपलं लक्ष पर्यावरणाचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलचलित ब्रह्मा स्प्रेअरवर केंद्रित केलं. भारतातील हे सर्वप्रथम इंधनरहित बैलचलित यंत्र. याद्वारे दररोज 20 ते 25 एकर शेतीची फवारणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे पॅटसन्सनं ऑटोमॅटिक ड्राय गॅस डिल्टिंग प्लांट, ग्रॅव्हिटी सेपरेटर डेक, बॅग वेइंग व सिलिंग मशीन, बैलचलित स्प्रेअर ब्रह्मा या 5ही मशीनसाठी पेटंट केलं. तर पुष्पक थ्रेशरला ISI प्रमाणित केलं. पुष्पक थ्रेशर या यंत्राद्वारे कणसापासून स्वच्छ व निर्मळ धान्य वेगळे करण्यात येते व कचरा व कुटी वेगळे होतात. ह्या वैशिष्ट्यामुळे ते शेतकऱ्याच्या अधिक मागणीचं ठरलं. भारताच्या कृषी उद्योगातील ही एक उल्लेखनीय बाब आहे. भारतीय दूरदर्शननं पॅटसन्स व JS कॉर्पोरेशन यांच्या कार्याची दखल घेत जिद्द या मालिकेतून संशोधनाचा परिचय करून दिला. सुविख्यात अभिनेत्री अलका कुबल यांनी या मालिकेसाठी पडगिलवार बंधूंची मुलाखत घेतली. पॅटसन्सच्या व्यावसायिक वाढलेल्या आलेखातून JS कॉर्पोरेशन या युनिटचा जन्म झाला. श्रीकांत हे पॅटसन्सची जबाबदारी सांभाळतात तर जयंत हे JS कॉर्पोरेशनची. पडगिलवाराच्या या दोन्ही जुळ्या युनिटला भारताचे कृषी मंत्री नामदार शरद पवार, तत्कालीन मंत्री हर्षवर्धन देशमुख, बाळासाहेब विखे पाटील, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अरुण बोंगिलवार व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष भवरलाल जैन आदी मान्यवरांनी भेटी देऊन संशोधन कार्याची प्रशंसा केली. तर मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांनी श्रीकांत पडगिलवारांना मुंबईच्या जागतिक चेंबर अँड इंडस्ट्रीजचे वतीने नॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित केलं. तसेच लोकसभा अध्यक्ष माननीय मनोहर जोशी यांनी जयंत पडगिलवारांना बेस्ट इंडस्ट्रीजचा अवॉर्ड दिला. एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा जोपासणारे श्रीकांत व जयंत यांनी यशस्वीतेची ही वाट अशीच दमदारपणे चालत ठेवली आहे. तेव्हा प्रत्यक्ष भेटूया. सध्याची भारताची आर्थिक प्रगती आणि लोकसंख्या या दोन गोष्टी बघितल्या तर शेतीला उज्ज्वल भविष्य आहे यात काहीही शंका नाही. या दृष्टिकोनातून ॲग्रो वेस्टपासनं वीज निर्मिती खेड्यापाड्यांमध्ये, बायो फर्टिलायझर, शेतकऱ्यांचं पिकलेलं जे धान्य आहे त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग मशीनवर करून शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे, अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहे याच्यावर पॅटसन्सने लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. आता भारतासारख्याच किंवा भारतापेक्षा मागासलेले जे देश आहेत तिथे पण या सगळ्या गोष्टींची गरज आहे. या दृष्टिकोनातून या संकल्पना, या मशिनरी या देशांमध्ये एक्सपोर्ट कसे करता येतील याचा आपण पॅटसन्स प्रयत्न करत राहणार आहे. पूर्वी शेतकरी खळ करून 15 ते 20 दिवस धान्य साफ करून बाजारामध्ये आणायला लागायचे. पुष्पक थ्रेशरने हे काम अगदी एका दिवसामध्ये 10 ते 15 एकरची थ्रेशिंग होऊन, मळणी होऊन इमिजिएट ते धान्य बाजारामध्ये विक्रीसाठी आणू शकतात व त्यामुळे त्यांना इमिजिएट पैसे मिळू शकतात. JS कॉर्पोरेशनचं महाराष्ट्रामध्ये आज हायेस्ट थ्रेशर मॅन्युफॅक्चरर म्हणून गौरव झालेला आहे आणि भविष्य काळामध्ये आमच्या फॅक्टरीमध्ये कंबाईन हार्वेस्टरची निर्मिती करायचं आम्ही योजिले आहे. जिद्द क्षितिजालाही मागे टाकण्यासाठी, उंच भरारी घ्यायची ते आकाश ठेंगणं करण्यासाठी. पण अशी झेप घेताना पाठीशी आहेत आई ज्योत्स्ना व बाबा गोकुल सेठचे अनंत आशीर्वाद.